हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आजच्या व्लॉगचं कारण आहे नानांचा वाढदिवस. तर तुम्ही म्हणाल ही वाढदिवसाचेच व्लॉग बनवते, तर त्याचं कारण असं की घरात मेंबर्स आहेत तेवढं सगळ्यांचं बड्डे सेलिब्रेट होतात. सो बड्डे म्हटलं तर व्लॉग बनलाच पाहिजे, म्हणून माझे जास्त वाढदिवसाचे व्लॉग असतात. आणि असं काही नॉर्मल व्लॉगसुद्धा बनवते मी. सो माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. आणि इकडे सुरू आहे फोटो सेशन. नानांचा आज 51वा वाढदिवस आहे. मागच्या वर्षी 50वा वाढदिवस खूप छान दिमाखात साजरा केला. आणि पहा वाढदिवसाला कोण आलंय, मनी मॅऊ. आणि कॅट म्हणजे नानाचे खूप एकदम फेवरेट आहेत. घरातल्या घरातच आम्ही हा कार्यक्रम केला होता वाढदिवसाचा. अशी पद्धत आहे की औक्षण करताना नंबर वाईज आधी माझी मम्मी सगळ्यात मोठी असल्यामुळे मग बाकीच्या 4 काकी, त्याच्यानंतर मुलींमध्ये मी सगळ्यात मोठी, त्यानंतर माझ्यानंतर माझ्या 4 बहिणी, सगळं लाईनमध्ये सुरू असतं. सगळ्यांनी बहिणी काकींनी नानाचं औक्षण केलं. आणि नाना थोडेसे इमोशनल झाले होते, कारण माझ्या भावाचा मम्मीचा फोन आला होता. सगळे होते, तर तो एकटाच नव्हता वाढदिवसाला. आणि नाना खूप इमोशनल असल्यामुळे लगेच रडतात, आणि रडले ते त्याचा फोन आल्यानंतर. आणि माझी सगळी चिल्लर पार्टी केक कापण्यासाठी सज्ज झाले. वाढदिवस कोणाचा, केक कोण कापतंय, रियो. रेडी फॉर सेलिब्रेशन बर्थडे बॅश. ॲक्च्युली आम्हाला नानांना सरप्राईज द्यायचा होता, पण आमचा सगळा प्लॅन चौपट झाला. कारण नानांची सुट्टी होती, त्यामुळे नाना घरीच होते. सो आम्हाला काहीच करता आलं नाही.
नानांचे बाबा आणि त्यांच्या सगळ्या मेहुण्या, त्यांचं नेहमीचं फोटो सेशन आणि व्हिडिओग्राफर. एकीसोबत फोटो काढले की दुसऱ्या मुलीला राग येतो. सो सगळ्यांना समान न्याय देतात ते नेहमी. फोटो सगळ्यांसोबत काढणार. आमच्या गौरीला फार इंटरेस्ट नसतो, पण माझे अपू, अनु, गौरी, निकिता, अपेक्षा, अस्मिता, काकी, आरोही, सगळ्या बहिणी छोटासा का प्रोग्राम असेल घरात, पण मजा. आणि त्यानंतर ॲज युजल आम्ही दिलेलं गिफ्ट अथर्वने पुन्हा दिलं काकांना त्याचं. आणि मग नानांनी सगळ्या मोठ्या भावांचे आशीर्वाद घेतले, मोठ्या भाऊजाईंचे आशीर्वाद घेतले. आणि मग आम्ही दिलेला हा शर्टसुद्धा घातला होता नानांनी. आणि सगळ्यांचे फोटो, आणखी फोटो काढायला सगळ्यांनाच आवडतात. सगळ्यांचंच आहे, पण मागे पुढे असल्यामुळे जास्त बॉन्डिंग आहे.